नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 10 फरवरीपासून 12वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण अर्थशास्त्र या विषयातील काही प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो चर्चा करणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये आपल्याला एक सर्वात पहिला प्रश्न दिला आहे. काय प्रश्न? खालील विधाने पूर्ण करा नावाचा एक आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राला रिकामी जागा म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किंमत सिद्धांत. दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न ही रिकामी जागा संकल्पना आहे. आपलं उत्तर आहे प्रवाही संकल्पना. प्रश्न तिसरा आहे, अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार याला विद्यार्थी मित्रांनो आपण नाणे बाजार असं म्हणतो. नंतर तिसरा प्रश्न पाहू आपण. बघा काय म्हणते तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते विद्यार्थी मित्रांनो? ते 0 असते. आपलं उत्तर 0 पाहिजे. नंतर बघा प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंध पूर्ण करा. बघा पहिला काय, मागणी वक्र. आपल्याला एक डब्बा दिला आहे आणि समोर 4 डॉट पुरवठा वक्र वर जाणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, जो मागणी वक्र आहे हा कसा असतो विद्यार्थी मित्रांनो? तर बघा डावीकडून उजवीकडे हा खाली जाणारा असतो. कसा असतो? खाली जाणारा. म्हणजे आपलं उत्तर का पाहिजे होतं या ठिकाणी? खाली जाणारा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर पाहिजे. नंतर बघा दुसरा प्रश्न काय दिला आहे? दुसरा प्रश्न, पूर्ण स्पर्धा एक डब्बा दिला आहे आणि मक्तेदारी एकच विक्रेता. म्हणजे मक्तेदारीमध्ये हा एकच विक्रेता असतो. तसंच पूर्ण स्पर्धेमध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक विक्रेते असतात. आपलं उत्तर पाहिजे होतं अनेक विक्रेते. ठीक आहे. नंतर तिसरा आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिला आहे. काय सांगतो तिसरा प्रश्न की उत्पादन पद्धत रिकामा डब्बा, उत्पन्न पद्धत घटक पद्धत. म्हणजे उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत म्हणतो, तसंच उत्पादन पद्धतीला आपण काय म्हणतो? तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्याला मालसाठा पद्धत म्हणतो. कोणती पद्धत? मालसाठा पद्धत किंवा मालसाठा पद्धती अशी सुद्धा म्हणतात. नंतर बघा चौथा प्रश्न काय दिला आपल्याला? चौथा प्रश्न, P1 म्हणजे चालू वर्ष. तर मूळ वर्ष किंमत म्हणजे का? याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो आपण P0. याला का म्हणायचं आपण? P0. नंतर बघा प्रश्न तिसरा काय आहे? प्रश्न तिसऱ्यामध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. बघा पहिला प्रश्न पाहणार आहोत, मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूतील क्षमता याला म्हणतात उपयोगिता. याला का म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? याला म्हणायचं आपण उपयोगिता. दुसरा प्रश्न, भांडवलाचा मोबदला म्हणजे उत्पादन कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल भांडवलावर काय मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो? याच्यावर मिळते आपल्याला व्याज. याच्यावर काय मिळत असते? व्याज. नंतर तिसरावाला प्रश्न बघा काय म्हणते, राष्ट्राच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो आपण अंतर्गत व्यापार. याला का म्हणायचं आपण? अंतर्गत व्यापार. म्हणजे देशाच्या सीमेच्या आत होत आहे म्हणून याला अंतर्गत व्यापार असं म्हणायचं. नंतर चौथा प्रश्न बघा काय सांगताय? चौथा प्रश्न आपल्याला, 2 भिन्न कालावधीत वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो किंमत निर्देशांक. याला का म्हणायचं आपण? किंमत निर्देशांक. याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो किंमत निर्देशांक. नंतर बघा चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नाचा आपण आता अभ्यास करू. काय सांगते आपल्याला चौथा प्रश्न? प्रश्न चौथा, विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे या दिलेले जे 4 शब्द आहे, 4 शब्दापैकी जो वेगळा शब्द आहे तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, विक्री खर्च. आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विक्री खर्च. दुसरा बघा, सोने, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश हे जे तीनही घटक आहेत हे 3 आपल्याला एकसमान दिसतात. याच्यामध्ये सोने जे आहे
हा सोने विद्यार्थी मित्रांनो वेगळा घटक आहे. तिसरा प्रश्न आहे विदेशी बँक, जागतिक बँक, नाणेनिधी आणि मध्यवर्ती बँक. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगळा घटक मध्यवर्ती बँक हा बाहेर काढायचा आहे. नंतर बघा चौथा प्रश्न शुल्क, भेटी, अनुदान, वस्तू व सेवा कर. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो वस्तू आणि सेवा कर हा बाहेर काढावाचा होता. नंतर प्रश्न पाचवा दिला आहे आपल्याला. बघा काय सांगते प्रश्न पाचवा. खालील घटना वाचून आपले मत लिहा. म्हणजे आपल्याला या घटनेचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावर आपल्याला मत लिहायचं आहे. बघा काय म्हणतो प्रश्न. अमर हे एक व्यावसायिक आहेत. त्यांनी सन 2025-26मध्ये अमेरिकेतील श्री सुशांत यांच्याकडून 2 लाखचे संगणक खरेदी केले. म्हणजे कोण खरेदी केले? अमरनं खरेदी केले. कोणाकडून खरेदी केले? सुशांतकडून खरेदी केले. काय खरेदी केले? संगणक. आणि कोणत्या देशातून खरेदी केले? अमेरिकेतून. म्हणजे दुसऱ्या देशातून आपण आपल्या देशामध्ये संगणक खरेदी केले आहेत. नंतर समोर बघा काय म्हणते. त्याच वर्षी श्री पियुष यांनी आपल्या शेतातील गहू रुपये 1 लाख घेऊन श्रीलंकेला पाठवले. म्हणजे आपल्या देशातले गहू हे दुसऱ्या देशामध्ये पाठवले आहेत. ठीक आहे. बघा समोर पाहून श्री कार्तिक यांनी जपानकडून धुलाई यंत्रांचे सुटे भाग मागविले व त्यावर प्रक्रिया करून बघा कुठं पाठवले म्हणते? इंग्लंडला पाठवले. आणि याच्यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3 प्रश्न आहेत. तर आपण एक एक प्रश्न सोडवून पाहू. त्यातला पहिला प्रश्न बघा काय म्हणत आहे. श्री अमर व सुशांत यांच्यात कोणता व्यापार झाला? काय केला आहे अमरनं? अमेरिकेतील सुशांतकडून 2 लाखचे संगणक खरेदी केले. म्हणजे बघा हा अमर लिहू आपण, या ठिकाणी सुशांत लिहू. हा अमर भारतामध्ये राहत आहे. सुशांत कुठं राहत आहे? अमेरिकेमध्ये राहत आहे. यानं अमेरिकेतून संगणक खरेदी केले. म्हणजे कोणता व्यापार झाला? आयात व्यापार. कोणता व्यापार झाला? आयात व्यापार. म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या देशाकडून आपण माल घेतो त्याला आयात व्यापार असे म्हणतात. नंतर बघा दुसरावाला काय सांगते आपल्याला. श्री पियुष यांनी श्रीलंकासोबत कोणता व्यापार केला? पियुषनं श्रीलंकासोबत कोणता व्यापार केला? तर पियुषनं का केला आहे? आपल्या शेतातील गहू. म्हणजे पियुषनं त्याच्या शेतामधील गहू 1 लाख रुपये घेतला आणि श्रीलंकेला पाठवला. म्हणजे आपल्या देशातल्या वस्तू या दुसऱ्या देशामध्ये पाठवणे याला कोणता व्यापार म्हणायचं? याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो निर्यात व्यापार. याला कोणता व्यापार म्हणायचा आपण? निर्यात व्यापार. आणि बघा तिसरा प्रश्न का विचारते आपल्याला. श्री कार्तिक यांनी केलेल्या व्यापाराचे नाव सांगून त्या व्यापाराचा अर्थ लिहा. आता बघा कार्तिकचा कोणता व्यापार आहे? श्री कार्तिक यांनी जपानकडून धुलाई यंत्राचे सुटे भाग मागविले. म्हणजे यानं का केलं आहे? कार्तिकनं का केलं आहे? बघा कार्तिकनं जपानकडून धुलाई यंत्राचे सुट्टे भाग मागविले. म्हणजे त्यांना समजा आपल्या भारतामध्ये आणले. ठीक आहे. नंतर त्यावर प्रक्रिया केली. म्हणजे भारतामध्ये प्रक्रिया केली आणि प्रक्रिया करून ते इंग्लंडला पाठवले. कुठं पाठवले? त्यानं इंग्लंडला पाठवले. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या देशाकडून माल आणतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि तो दुसऱ्या देशामध्ये जर पाठवत असून तर विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचा पुनर्निर्यात व्यापार. याला म्हणायचं आपण पुनर्निर्यात व्यापार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा पुनर्निर्यात व्यापार झालेला आहे. असेच विद्यार्थी मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.